एक तर काय झालं माहिती आहे काय, अकोला जिल्ह्यातली 50 सर्कल वगळून 2च सर्कल सोयाबीनचा विमा दिलाय. ज्या सोयाबीनच्या 2 सर्कल विमा भेटलाय त्या सर्कल मध्ये विमा असा आलाय काल, की तो विमा म्हणजे त्या शेतकऱ्याची क्रूर थट्टा आहे. की त्याच्या शेतात माहिती आहे का तेवढ्या रुपयाच्या तो काळ्या जाय ते मातीचे उदाहरणार्थ, किंवा तो शेतकऱ्याचा असं तंबाखू खाऊन किंवा चहा पिऊन चुकून देते पैसे. इतके रुपये जर तुम्ही 350 रुपये विमा एकराला देऊन राहिले आहे, या विमा कंपनीला शासनाला आमचं म्हणणं आहे की तुमच्याशी निकषाची माय काय आहे तुमची, किंवा तुम्ही आम्हाला 350 रुपये एकराला विमा देऊन राहिले. आमच्या शेतकऱ्याचं नुकसान किती झालंय, तुम्ही पीक कापणी अहवाल कसे तयार केले आहे, हे का नुसतं कागदोपत्री आहेत का तुमचे अहवाल, किंवा नुसतं घोषणा करायची आणि पैसे घ्यायचे आणि द्यायचे. जेव्हा तुम्ही हजारो कोटी रुपये आमच्या नावानं शासनाचे जमा करू राहिले आणि देताना 1200 रुपये देतात ती पण ले 4 एकराला 1200 रुपये विमा, 1300 रुपये विमा आहे का? 300 ₹350 हा कोणत्या निकषात दिला? म्हणून माझा मुख्यमंत्री साहेबांनी त्या विमा कंपनीवाले म्हणणं आहे की 350 रुपये एकरानं कसा विमा दिला, याचा आमच्या स्पॉटवर येऊन आम्हाला निवेदन, नाही तर आम्ही 1 तारखेच्या आंदोलनात तुम्हाला दाखवूनच देऊ शेतकरी काय आहे म्हणून. आता तुम्ही किती रुपयाचा विमा फाडला होता मी आणि माझा 4 एकराचा 818 रुपयाचा विमा फाडला होता. आणि तो विमा फाडताना माझ्या याच्यावर विम्याचं जे कव्हरेज असते ते 82,000 होतं. 82,000 कव्हरेज असताना जर मला 1200 रुपये विमा देऊन राहिले 350 रुपये एकरानं, म्हणजे काय विमा कंपनीवाल्याची क्रूर थट्टा नाही का हे? आणि याच्यापेक्षा तर राजा 500 रोजानं मजूर उरला कामाला आमच्या इकडे 500च्या खाली येत नाही म्हणजे सकाळी 8 ते 12, आणि हे आम्हाला पीक विमा देऊन राहिले 350 रुपये एकरानं. काय पुढचे अरे पुढची दिशा काय, आम्ही 1 मे रोजी आता मुर्शेड तालुक्यातील तमाम शेतकरी आता आतापर्यंत असं वाटते बा या दोनले भेटलं म्हणून हे कमी होतील. उलट आता काय झालं माहिती आहे की विमा भेटणारी त्याच लाईनीत आहेत, न भेटणारी त्याच लाईनीत आहेत. त्याच्यामुळे आता शेतकरी लोक हक्कानंच विमा घेतील विमा कंपनीजवळ मुख्यमंत्री साहेबांना घोषित केलेलं 17,000 प्रमाणे.